नमस्कार, मी पंजाब डक. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 7 तारखेपासून तर 13-14 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून सक्रिय होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा. पण या मोसमी पावसामध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे की या मोसमी पावसामध्ये की या गारपीट कधी नसते, पण या मोसमी पावसामध्ये गारपीट पाहायला भेटणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतला. आज मी अयोध्या या ठिकाणी देखील पहाटे पाऊस झाला आणि महाराष्ट्राकडे मात्र 31 मेला आम्ही 31 मे पासून ते 5 जूनच्या महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं योग्य ठरणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आता महाराष्ट्रामध्ये जे पाऊस येणार आहे ह्यामध्ये 31 पासून ते 5 जून 31 मे ते 5 जूनच्या दरम्यान याच्यामध्ये मात्र वादळ खूप राहणार आहे, विजेचे प्रमाण जास्त राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाऊस सर्वदूर नाही पडणार, पण